घोषित केलं जाईल। योगेश टिळेकर यांना केवळ अवघ्या एका मताची त्यांना गरज आहे। टिळेकरांना आता 22 मतं मिळालेली आहेत, फक्त एका मताची गरज आहे। तर त्यानंतर शिवाजीराव गर्जे यांना 20 मतं मिळालेली आहेत। योगेश टिळेकर हे 22 मतांवर आहेत। अवघं एक मत त्यांना हवं आहे। एक मतापासून ते दूर आहेत विजयी कोटा पूर्ण करण्यासाठी। पहिले निवडून येणारे उमेदवार योगेश टिळेकर होतात का हे काही पुढच्या मिनिटात समजणार आहे। तर मिलिंद नार्वेकर 17, जयंत पाटील 7 आणि प्रज्ञा सातव 19 मतांवर, राजेश विटेकर 16 आणि शिवाजीराव गर्जे 20 मतांवर आहेत। ते देखील 3 मतांनी दूर आहेत विजयासाठी। भावना गवळी 10, कृपाल तुमाने 16, पंकजा मुंडे 11 मतांवर, योगेश टिळेकर 22, परिणय फुके 18 आणि अमित गोरखे 17 मतांवर। तर पहिला निकाल भाजपचा येण्याची शक्यता आहे, कारण टिळेकर हे 22 मतांवर आहे आणि अवघ्या एक मतापासून ते लांब आहेत विजयापासून। एक मत त्यांना जर मिळालं तर पहिला निकाल हा भाजपचा येणार आहे। तर योगेश टिळेकर यांना 22 मतं मिळाली आहेत। फक्त कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना एका मताची आवश्यकता आहे। त्यामुळे पहिला निकाल हा भाजपचा येण्याची शक्यता आहे। तर मिलिंद नार्वेकर आता 17 मतांवर अडकलेले आहेत। ठाकरे गटाचे 15 आमदार आणि 2 अपक्ष असे मिलिंद नार्वेकर यांच्या सोबत आहेत। मात्र 17 मतांवरच आता मिलिंद नार्वेकर अडकलेले आहेत। 23चा कोटा ते पूर्ण कसा करणार याकडे लक्ष असेल। तर प्रज्ञा सातव यांना 19 मतं आतापर्यंत मिळालेली आहेत। काँग्रेसची खरं तर 37 आमदार आहेत, त्यामुळे प्रज्ञा सातव हा कोटा पूर्ण करणार का याकडे देखील लक्ष असेल। तर आता अमित गोरखेंना 21 मतं आता मिळालेली आहेत। ते देखील विजयापासून केवळ 2 मतं दूर आहेत। तर पहिल्या 2 गटांमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी तुफान आघाडी घेतली, मात्र आता ते 17 वर अडकलेत। गोरखेंना सध्या 21 मतं मिळालेली आहेत। तर ही आकडेवारी आपण पाहतोय, प्रज्ञा सातव यांना 19 मतं मिळालेली आहेत। गोरखेंना सध्या आकडा त्यांचा 21 झालाय। योगेश टिळेकर 22 आणि परिणय फुके यांना 18 मतं मिळालेली आहेत। तर अमित गोरखेंना 21 मतं आणि योगेश टिळेकर यांना 22 मतं मिळालेली आहेत। सदाभाऊ खोत यांना सुद्धा 9 मतं मिळाली आहेत। पंकजा मुंडेंना 11 मतं मिळालेली आहेत। पंकजा मुंडे आता 16 मतांवर पोहोचलेले आहेत। पंकजा मुंडेंना 16 मतं मिळालेली आहेत। तर भावना गवळी यांना देखील 10 मतं मिळाली आहेत। कृपाल तुमाने यांना 16 मतं मिळाली आहेत। सदाभाऊ खोत यांना देखील 10 मतं मिळाली आहेत। पंकजा मुंडे 16, सदाभाऊ खोत 10, योगेश टिळेकर 22 आणि अमित गोरखे 21 वर आहेत। कोण सगळ्यात आधी बाजी मारणार, 23चा कोटा कोण पूर्ण करणार याकडे लक्ष असेल। केवळ 1 ते 2 मतांनीच ते विजयापासून दूर आहेत। पंकजा मुंडेंना 16 मतं, खोत यांना 10 मतं मिळाली आहेत। तर योगेश टिळेकर 22 आणि अमित गोरखे ही 22, अवघ्या एका मतापासून विजयी कोटा दूर आहे। नेमकं कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आकडे सातत्याने बदलत चाललेत। पंकजा मुंडे यांना 16 मतं, तर खोत यांना आता 10 मतं मिळालेली आहेत। मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव मात्र त्याच आकड्यांवर सध्या अडलेले आहेत। मिलिंद नार्वेकर 17 आणि प्रज्ञा सातव 19 मतांवर, तर शिवाजीराव गर्जे 20 मतांवर, राजेश विटेकर 16 मतांवर या ठिकाणी आहेत। भावना गवळी 10 आणि कृपाल तुमाने 16 मतं, योगेश टिळेकर 22 आणि आता अमित गोरखे देखील 22 मतांवर पोहोचलेत। त्या दोघांनाही